ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने जेजुरीहून प्रस्थान केलं आणि पालखी वाल्यात पोचली. 8 किलोमीटरचं अंतर पार करायला जवळपास 6 ते 7 तास लागले आणि या अथक प्रयत्नानंतर परिश्रमानंतर वारकरी जे आहेत ते वाल्यनगरीत पोचले. महर्षी वाल्मिकांची ही भूमी आणि या ठिकाणी पालखी दुपारी पोचल्यामुळे वारकऱ्यांना जो आहे तो आज संपूर्ण दिवस उरलेला अर्धा दिवस विसावा मिळणार आहे. नेमके वारकरी हा दिवस कसा वापरतात, याचा काय उपयोग करतात आणि त्यांच्या राहुट्यांमध्ये नेमकं चाललं आहे काय जाणून घेऊयात. आपल्यासोबत हिंगोलीतील वारकरी आहेत जे हिंगोलीपासून या ठिकाणी वारी करत पंढरपूरच्या दिशेने जात आहेत आणि अवघ्या काही दिवसामध्ये ते त्यांच्या ज्या विठुरायासाठी ही सगळी आराधना करतायत त्याला भेटणार आहेत. जाणून घेऊयात या राहुटीत नेमकं चाललं आहे काय. माऊली, तुमचं नाव सांगा. सूर्यभान दिनाजी भालेराव. कुठून आलात, कोणती पालखी? 16 नंबर. रथाच्या पुढे का मागे? रथाच्या समोर. किती वर्ष आहे वारीचं? 95 पासून जवळपास आमची वडील करीत होती, आता आम्ही करतो. बरेच वर्ष झाले की मग एवढ्या वर्ष झाले. तुमच्या घरी कोण कोण असतं? आम्ही 4 भाऊ करत होतो, 4-5 भाऊ, 4च भाऊ असतात. तुमच्या घरी तुमची मुलं वगैरे? मुलं 2 मुलं आहेत, पत्नी सोबत आहे, एक मुलगा ड्रायव्हर आहे या गाडीचा. ते पण वारीतच? हो हो, ते पण कुटुंबच तुमचं वारी? कुटुंबच वारीच आहे. का वाटतं तुम्हाला वारी करावं असं? इतकी वर्ष झाली तुम्ही का वाटतं वारीला जावं? वारी करायचं कारण म्हणजे एकच आहे की आपल्याकडं पहिलं काहीच नव्हतं आणि वारी करतो तेव्हापासून आपल्याकडं सर्व काही पांडुरंगाने दिलं. ही माऊलीची कृपा आहे. माऊली, किती वर्षापासून वारी करता? 2 वर्ष झालं. आता हे दुसरं वर्ष? हो, दुसरं वर्ष. का वाटतं तुम्हाला घरदार सगळं सोडून वारी तेव्हा घरची आठवण येत नाही का? नाही येत, कारण विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी आम्ही जातो दरवर्षी. आम्ही उत्सुक असतो दर्शनासाठी. दर्शनासाठी. आता मला सांगा, या रावटीत तुम्ही किती वाजल्यापासून आराम करतात? आम्ही 11 वाजता. 11 वाजता. आता आज अर्धा दिवस मुक्काम आहे. अर्धा दिवस वारकरी नेमकं काय करतात? आता काय करणार, त्या इथं जेवण असते, स्वयंपाक तयार असते, जेवण करतो तर थांबतो, आराम करतो. तुमची किती वारी माऊली? आमची 9वी. आमची 9वी आहे. 9वी वारी. त्यांना 25 वर्ष झाली, तुम्हाला 9 असं कसं? नाही, आता आम्ही मागं मोहरी. हा, मागं मोहरी तुम्ही. अजून नाही, तुम्ही 2 जण, हे तुम्ही 4 जण आहे ना? 5 जण आहे. वारीत किती आहेत? वारीमध्ये आता समजे 7 आहेत, आता 4 आहेत. 4 जण आहे. हे एकच जण घरी सगळे चाललेत. का वाटतं वारी करावी? ते तर अख्खं घरदार घेऊन अशी. देवाचीच कृपा आहे म्हणून येत होतो. होय. समाधान. वडील करायचे वारी? हा, वडील करायचे तर आम्ही करायचो. परंपराच आहे. परंपरा. काय वाटतं वारीला? काय नाही, आले जरा समाधान होतंय. 12 महिने सुखाचे जातात. आता तुम्ही पंढरीच्या दिशेने चाललेला आहात आणि येणाऱ्या काही दिवसात तुमची वारी पूर्ण होईल. 10 दिवस राहिलेत जवळपास. 10 दिवसांनी एकादशी. आम्ही जातो तर काला घेऊन. पंढरपुरामध्ये आम्ही 7 दिवस राहतो. हा. हां. आता इतकं जवळ आलंय दर्शन माऊलींचं, विठ्ठलाचं, विठू माऊली दर्शन इतकं जवळ आलंय. काय वाटतंय, काय भावना आहे? आता घ्यावंच वाटते, गेले किंवा त्या आधी दर्शन घ्यावं. आता तुमच्या घरातलं कोण कोण आलंय? मोठा भाऊ, भाऊजाई, पुन्हा मी, आमची पत्नी, पुन्हा लहाना भाऊ, भाऊजाई आणि पुतण्या जरावर. सगळेच. मोठा भाऊ पुन्हा एक मागल्या गाडीमध्ये. अख्खं घरदारच हे करते. मग आता एवढं सगळं गावापासून एवढ्या लांब किलोमीटर, किती किलोमीटर आहे गाव तुमचं? आमचं गाव असं 100-150. 100 हिंगोली ना? 100-150 आहे. नाही, जास्त असेल. 350 वगैरे. 350. 350 किलोमीटर. मग एवढं लांब आले, अख्खं घर सोडून आले. काळजी वाटत नाही घरी काय चाललं? तिकडे काय तिकडे करणारे करतात, आम्ही इकडं करतो. ही परंपराच आहे. अजून पण काय माऊली आहेत माझ्याशी बोलण्यासाठी, माझ्या मागच बसले. या पुढे. कोरोनाचं सोडून वर्ष तुम्ही सलग आला. हो. काय वाटतं वारीतून, काय भेटतं? काय आनंद मिळते वाडीमध्ये, काय वाटत नाही, चांगलं वाटतं. हा, नाही घरची आठवण येत नाही. कोणालाच घरची आठवण येत नाही? कसं नाही, काय? नाही. सगळ्यांना आम्ही एवढ्या जणांना भेटलो. एकच आहे काय, सगळ्याच आनंद वाटते. माऊली, तुम्ही कुठून आलात? सोबत आहे. जिंतूर तालुक्यातलं. किती वारी? माझी 6वी. काय वाटतं वारीतून, काय मिळतं? हा, आनंद मिळते, सुख समाधान मिळते. अनेक जण जे वारीला जात नाहीत ते विचारतात का ही वारी करून काय मिळतं, कशाला उगाच दिवस वाया घालवायचे. तुम्हाला काय मिळालं? आपल्याला जेवढा आनंद पाहिजे तेवढा सुख समाधान मिळालं. हो. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जे वारकरी आहेत त्यांना
या वारीतून समाधान मिळतं म्हणून आपण दरवर्षी वारीत येतो, आज त्यांनी सांगितलं आपल्याशी बोलताना. माऊली तुमची किती वारी? माझी 7वी सलग 7वी वारी. सलग 7, फक्त करोना काळामध्ये आलो नव्हतो. हा, ती 1 वर्ष. 7 वर्ष झाली. काय काय मिळालं तुम्हाला वारीतून? वारीतून हे आत्मिक सात्विक आनंद, हे जे भजन कीर्तन, एवढी लोकसंख्या, जगात भारी पंढरीची वारी जे म्हणतात ती मन खोटी नाही साहेब, खरी आहे. काहीच म्हणजे असं दुःख कशाचंच वाटत नाही, घरची आठवण येत नाही, सगळे सोबत असतात. 1 महिना कोणीकडे जाते ते कळतसुद्धा नाही. आनंदात रात्री आता ह्यात एवढ्या तणकटात आम्ही झोपतो, त्या माऊलीची एवढी कृपा आहे, मुंगळासुद्धा चावत नाही. हां, कधी आपण घरी AC हे ते राहणारी माणसं, इथं पंखा नाही, लाईट नाही, काहीच नाही आम्हाला व्यवस्था, पण असं काहीच वाटत नाही. चालून आलोत, पाय दुखत नाहीत, जेवण केलं का आराम होतो, सर्वजण एकाची इथं सोबत असतोत ना, त्याच्यामुळे विचाराची देवाणघेवाण होते. कुठं चांगले चांगले विचार ऐकायला मिळतात, कीर्तन वगैरे, प्रवचन, कुठं गवळणी, भारूड, हे गावामध्ये काय मिळणार आहे ऐकायला. त्याच्यामुळे कधी दिवस जातो संपतो ते कळतच नाही. रात्रीच्या 2 वाजता उठतो आम्ही. हां, हे पालू गुंडाळायचा, ट्रकमध्ये टाकायचं आणि वाटायला लागायचं. दर्शन घेऊन त्या पावलाचं दर्शन, म्हणजे जिथं रोडला आपण चालतो तर असं दर्शन घेऊन चालायला लागलो ना, असं काय वाटतच नाही का आपण किती चाललो होतं आणि काय कळतच नाही. माणसाला माणूस भिडलेला असते ना रोडनं, त्याच्यामुळं कळतसुद्धा नाही आपण किती किलोमीटर चाललो आणि उद्या किती किलोमीटर चालायचे हे सुद्धा मनात नसतं. विचारत नाही, दगड बघायचा नाही, गाईड स्टोन असतात ना ते आम्ही काही बघत नाहीत. आलं का फक्त जिथं आपली जायचं आहे तिथपर्यंत ते नियोजन असते समोर. आपण जर पाहिलं तर ज्यावेळी हे जग सोडून वारीचं वेगळं बाहेरचं जे जग सगळं आपण पाहतो, रोज सकाळी माणसं उठतात, पैशाच्या मागं पडतात आणि पैसा कमवतात, आपल्या आपल्या कुटुंबात आनंदात राहतात. पैसे कमवण्यासाठी काही कामं करतात, चुकीची करतात, बरोबर करतात, योग्य अयोग्य. पण मग वारीत असं काय आहे का, नाही काही नाही केलं तरी तुम्हाला सगळं जेवायला मिळतं, तुमचा आनंद आहे, तुम्हाला आत्मिक सुख शांती सगळं मिळतं, असं वारीत काय नाही? वारीत नेमकं हेच आहे की जे बाहेरच्या जगापेक्षा वेगळं आहे वारीमध्ये. इथं पैसा कमविण्यासाठी म्हणून आम्ही आलेलोच नाहीत. आपल्याला जे 11 महिने कसे सुखाचे जातील हे एक तिथं रिचार्ज आहे. हे 1 महिना म्हणजे रिचार्ज आहे जीवनाचा. इथं सगळे निर्व्यसनी लोक असतात, वाईट बोलणार नाही, वाईट भावना नाही, वाईट कुठलं माऊलीशिवाय नाही. ते कुठल्या जाती धर्माचे असो ते म्हणायचे नाही आपल्याला. इथं आमच्या संग मुस्लिम बांधवसुद्धा खूप व्यापारी आहेत, त्याच्या तोंडून आपण 11 महिने कधीच माऊली ऐकणार नाहीत. पण आता माऊली बॅग घ्या, माऊली पान घ्या, माऊली विडा घ्या, की जे काय असेल ते त्याचा व्यापार ते माऊली म्हणूनच आमच्या संग व्यवहार करतात. त्या माऊलीची अद्भुत शक्तीच अशी आहे की अजून जगालाच कळाली नाही. आम्ही तर 7-8 वाऱ्यात आम्ही तुम्हाला काय सांगणार. शक्तीच अशी अद्भुत आहे. 35 किलोमीटर माणूस चाललेला तुम्ही आजही बघा, त्याच्यावर किती ताजेपणा आणि ताजी तवालपणा असते. आता 11 महिने आम्हाला 11 महिने थंड पाणी म्हणत नाहीत. आम्ही रात्रीच्या वेळेला आंघोळ करतो 4 वाजता, जिथं पाण्याची व्यवस्था असेल तिथं. जरी असल्यावर म्हातारी माणसं जे असतात वृद्ध, त्यांना गुडघे दुखतात, हातपाय दुखतात, सगळ्या या गोष्टी व्याधी असतात. मात्र वारीत आल्यावरच काही पाहिलंच भेटत नाही, त्या आनंदात पाहिलं मिळतं. मी तेच म्हणालो नंतर माऊली हे एक विशेष आहे. दिव्य घाटाला जवळपास 8 किलोमीटरचा रन आहे. तर दिव्य घाटाला तुम्ही अजूनही अनुभव घ्या. प्रत्येक वारेकऱ्याला विचारा, जी हवा आहे ती थंडता असतेच पण माणसाला समोर लुटते. एकादशीचा उपवास असते, रात्रीच्या 2 वाजल्यापासून माणसं चालायला लागतात, पण असं वाटत नाही की आपण घाटाला चाललो. पावला पावलाला तोंडात मुखी नाव असतं, ज्याच्या मुखात नाव नाही त्याला ऐकायला ते मिळते ना, बाजूची लोक म्हणतात ना दुसरी. मग म्हातारे माणसं पुढे खेळत चालतात, म्हणजे ती अद्भुत शक्ती आहे असं म्हणायला आमचा इतका दृढ विश्वास आहे, म्हणून आम्ही चालतो. खरं तर आपण पाहिलं तर संपूर्ण जे हे अनुभव आहेत त्यांचे, ते एका वारीतले नाही, त्यांच्या सातत्याने जे वारी ते करतात यातले ते अनुभव आहेत. आणि आत्मिक सुखाच्या मागे, म्हणजे जगातलं जे भौतिक सुख आहे त्याच्या मागे न लागता आत्मिक सुखासाठी ते वारी करतात. मला एक गोष्ट सांगा, आपण ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतो, विठ्ठलाचं दर्शन घेतो, विठ्ठू माऊली म्हणतो, आणि वारकऱ्यांना जे वारीत सगळे चालतात त्यांनाही माऊलीच म्हणतो, सगळ्यांना माऊलीच म्हणतात. काय भावना याच्या मागची? कारण ते प्रत्येक माणसात आम्हाला माऊलीच दिसतात ना. प्रत्येक माणसात बायको असली तरी माऊलीच म्हणतात, नवऱ्याला बायको माऊलीच म्हणते, भाऊ असला तरी भावाला माऊलीच म्हणते, बहीण असली तरी माऊलीच म्हणते. हे सगळ्यात माऊली दिसतात आम्हाला. एकीकडं आता हे एवढं प्रेम आहे वारकऱ्यांचं एकमेकांवर, जगात पाहतो आपण कोणत्या प्रत्येक नात्यात काही ना काहीतरी तेढ आहे, कोण कोणाच्या जीवावर उठलेलं आहे,
कोण कोणाचं काय करतंय किंवा काय चुकीच्या घटना आपण समाजात ऐकतो. हे वारीतलं प्रेम थोडं जगात यावं. यायलाच पाहिजे ना, यायलाच पाहिजे. वारीतलं प्रेम यायला पाहिजे ना, त्याच्या लक्षात यायला पाहिजे वारीत काय चालतंय. किती जाती धर्माचे लोक आहेत, इतक्या जाती धर्माचे लोक आहेत, इथं भांडण होत नाही. कोणी एकोणाकडे काय भ्रष्ट शब्द बोलत नाही, कोणी बोलत नाही. चांगले वागतात लोक समाधान याचं सौजन्याने. आपण जर खरं विचार केला एकंदरीत जगाच्या तुलनेत, तर नेमकं जे लोक वारी करत नाहीत ते म्हणतात वारीत काय. आता तुम्ही 25 वर्ष वारी केली, तुम्ही सांगा वारीत काय. वारीत जे आहे ते कुठंच काही नाही, फक्त वारीतच मिळतं हे आनंद. हे आनंद दुसरीकडे मिळणार नाही, कवाच मिळणार नाही. हे आनंद फक्त वारीतच मिळते, 1 महिनाभर. माऊली किती वारी तुमची? दुसरी कोण कोण आले वारी? मी एकटाच आलो. आणि घरी कोण कोण असतं? दुसरीला सांगा की तिला- सांगा. सांगा की. घरी भाऊ, आई, मी. घरची आठवण येत नाही का घराला सोडून आलं? काय नाही. काय वाटलं वारीत यावं? त्यांचं दुसरं वर्ष, तुमचंही दुसरं वर्ष, यांनी आत्ताच वारी वगैरे सुरू केली. काय वाटतं तुम्हाला वारीत यावं? इकडं आनंद वाटते येण्यात. पहिल्या वर्षी चांगलं वाटलं म्हणून दुसरी वर्षी आलं. आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण जी मंडळी आहे ती हिंगोलीवरून आलेत. खरं तर वसमत तालुक्यातून खरं तर मोठा अंतर, मोठा टप्पा. आणि यांच्याकडून देखील आपण ऐकलं, ज्यावेळी वाट चालतो त्यावेळी माऊली नावाचा जप जर मुखी असेल तर वाट जी आहे ती सुखकर होते. अगदी आपण आपल्या घरात जर पाहिलं तर वृद्ध माणसं असतात, त्यांना व्याधी असतात, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचे हातपाय दुखतात. मात्र या वारीत आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा त्यांच्या अंगात संचारते आणि संपूर्ण वातावरण आहे ते भक्तिमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. वारीच्या बाहेरचं जे विश्व आहे भौतिक जगामध्ये जर आपण पाहिलं तर पैशासाठी माणूस जगतो आणि या स्वार्थासाठी फक्त माणूस जगतो. मात्र वारीत जर पाहिलं तर फक्त माऊली या नावापुढे संपूर्ण जे विश्व आहे ते फिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.